नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार चौगले. तर तुमचं स्वागत आहे स्टार्स ऑफ बाप या सिरीजमध्ये. तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रमोद फड. तर प्रमोद, सुरुवातीला तर तुझं इंट्रोडक्शन दे. माझं नाव प्रमोद फड. मी राहायला नान्नज बिरेवाडीमध्ये आहे आणि मी बाप कंपनीमध्ये 3rd इयरला अँग्युलर या प्रोजेक्टवरती काम करत आहे. तर प्रमोद, तुझं सुरुवातीचं शिक्षण 12वीपर्यंतचं किंवा 12वी आणि बाकी कुठं झालं एज्युकेशन? माझं एज्युकेशन तसं बघायला गेलं तर मुंबईला झालेलं आहे आणि मी पहिल्यांदा तर 11वीला नापास झालेलो. म्हणजे ते कॉलेजमध्ये भांडणं वगैरे झाले होते तेव्हा, आणि त्यानंतर मग आमच्या सगळ्या मित्रांना, माझ्या मित्रांना मला नापास केलं सरांनी. आणि त्यानंतर मग मी म्हणजे थोडंसं डिप्रेशनमध्ये गेलो. घरच्यांनी पण थोडंसं केलं मला कवर. आणि त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ आहे, त्यांनी मला खूप समजून सांगितलं वगैरे. त्यांनी सपोर्ट केला की ठीक आहे, तू नापास झाला काय अडचण नाही, तू पुढं एज्युकेशन करू शकतो. मी तेव्हा म्हणजे असं माझ्या मनात आलं की एज्युकेशन इथं स्टॉप करावं, आपला व्यवसाय काहीतरी चालू करा, कारण मला पहिल्यापासून व्यवसायामध्ये खूप आवड होती. मग नंतर मग मी 12वी बाहेरून ॲडमिशन 17 नंबरचा फॉर्म भरला. म्हणजे माझ्या भावानीच मला सांगितलं. मी नंतर 17 नंबरचा फॉर्म भरला आणि 10वीच्या बेस्टवरती मी ITI ला ॲडमिशन घेतलं, गव्हर्मेंट ITI. त्यानंतर मग मी ITI कंप्लीट केला ना, 12वी पण कंप्लीट केली. हां, तर प्रमोद, तुझं थोडंफार फॅमिली बॅकग्राऊंड कोण कोण आहे किंवा काय करतायत घरी? माझे वडील गव्हर्मेंट सर्वंट आहेत आणि भाऊ त्याचा स्वतःचा बिझनेस आहे आणि मम्मी हाऊसवाईफ आहे आणि मी इथं बाप कंपनी. तर प्रमोद, तू जसं सांगितलं तर तुझी 12वी मुंबईमध्ये झाली, 11वी तू फेल झाला, तू ITI पण केला. तर थोडक्यात तू डिग्रीचा बादशाच आहेस. आणि तरी पण तू मुंबईवरून गावाकडे इकडे कसं काय आला आणि बाप कंपनी का चूज केली? माझं ITI झाल्यानंतर मी गोदरेजला जॉबला होतो. 1.5 वर्ष मी गोदरेजला अप्रेंटिसशिप कंप्लीट केली. त्याच्यानंतर तिथं माझे सिनियर होते, म्हणजे जे की आपले सुपरवायझर वगैरे, ते मला म्हणजे त्यांना बघून असं मला पण वाटत होतं की मी पण सुपरवायझर व्हावं असं तसं गोदरेजमध्येच. मग मी त्यांना विचारलं, तुमचं एज्युकेशन काय आहे? तर ते म्हटले, मी डिप्लोमा केलेलं आहे. मग माझ्या पण मनात आलं का मी डिप्लोमा करायचा. मग मी दादाला बोललो का मला डिप्लोमा करायचा आहे. मग मी डिप्लोम्याला सिव्हिलला ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर मग दादाची साईट चालू होती, त्याच्यावरती मी पुण्याला साईटवरती काम करायचो. आणि त्याच्यानंतर मग मी साईटवरती काम करायचो. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर परत मग कोरोना आला. कोरोनानंतर मग घरच्यांनी पण विचार केला की दोघं एकाच फील्डमध्ये नको, त्यामुळं मग नंतर मला IT मध्ये टाकलं. बाप कंपनीत येण्याचं कारण असं काही मला स्वतः यायचं नव्हतं, पण घरच्यांच्या इच्छेमुळे मला बाप कंपनीत यावं लागलं. आणि त्यानंतर मग इथे आल्यानंतर मग बघितलं का वेबला जास्त मार्केट आहे का, ॲप्लिकेशनला जास्त मार्केट आहे. तर मग ॲप्लिकेशनकडेच माणूस वळणार, कारण जास्त करून ॲप्लिकेशनमध्ये जॉब भरपूर भेटतात वगैरे. त्यामुळे नंतर मग फ्लटरला मी स्विच झालो, म्हणजे फ्लटर चूज केली. हां, तर तू जशी फ्लटर लँग्वेज निवडली त्याच्यानंतर तुला टास्क म्हणून पहिले टास्क काय मिळाले किंवा ज्या प्रोजेक्ट होतास त्यावरती क्लायंट वर्क, कम्युनिकेशन स्किल्स, वर्क एथिक्स किंवा काही काही गोष्टी तुला शिकायला मिळाल्या? पहिल्यांदा तर मी फ्लटरला आल्यानंतर मला, म्हणजे मी मराठी मीडियममधून होतो तेव्हा मला जास्त काय त्याच्यात येत नव्हतं. पण मग नंतर हळूहळू सवय होत गेली. मित्र परिवार चांगला भेटला, त्यांनी मला शिकवलं. आणि मग नंतर मी असं थोडं थोडं करत, म्हणजे पहिले UI बनवायला शिकलो. UI झाल्यानंतर UI मी चांगलंच करत होतो, पण इंटिग्रेशन काही मला जमत नव्हतं. पण मग माझे 2 मित्र होते, त्यांनी मला शिकवलं. त्याच्यामुळे मग मी इंटिग्रेशन पण शिकलो आणि माझ्या मनातली भीती मी घालवली त्यांनी का तू करू शकतो. मग मी ते इंटिग्रेशन वगैरे पण शिकलो. त्याच्यानंतर मग मी 4-5 प्रोजेक्टवरती काम केलं. त्याच्यामध्ये सगळे इंटरनल प्रोजेक्ट होते, व्यवस्थित काम केलं सगळं. प्रमोद, आता तू फ्लटर स्विच करून अँग्युलरवर स्विच झालेलं आहेस आणि आता तू एका इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी काम करतोस अँग्युलरवर. तर तुला आता कसं वाटते, म्हणजे काय एक्सपिरियन्स आहे तुझा थोडक्यात? म्हणजे मी स्विच करण्याचं कारण होतं की अँग्युलरला मुलं नव्हते जास्त, त्यामुळं मग सरांनी आम्हाला डायरेक्ट अँग्युलरला स्विच करायला सांगितलं. कारण अँग्युलर मी कधी केलेली पण नव्हती, पण सरांनी सांगितलं मग करायला लागली. आणि ते पण डायरेक्ट इंटरनॅशनल क्लायंटच्या प्रोजेक्टवर होते.
त्याच्यामुळे एक्सपिरियन्स तर चांगलाच भेटला आणि शिकायला भरपूर भेटलं त्याच्यामधून. तर प्रमोद, आता तुला तर चांगला एक्सपिरियन्स आलाय, तर हो. तू स्वतःला भविष्यात 10 वर्षात तू कुठं बघतोयस? 10 वर्षात म्हणजे बघायला गेलं तर मी बाप कंपनीमध्ये 3-4 वर्ष जॉब करणार आहे, कारण की इथं मला भरपूर शिकायला भेटते आणि जी स्टार्टअप कंपनी तिच्यात जेवढं शिकायला भेटतं तेवढं MNC कंपनीत नाही भेटत. आणि त्यानंतर मग 4-5 वर्षानंतर बघू, मग TCS वगैरे कंपनीमध्ये स्विच होऊन जाऊ. हां, पण TCSच का? तसं बघायला गेलं तर आता बघा, प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉब कसं, तसं म्हणजे IT क्षेत्रामध्ये TCS म्हणजे एक गव्हर्नमेंट जॉब सारखे, त्यामुळं मग TCS कंपनी. तर तसं तू जसं सांगितलं, तू 11वीत भांडण केली, तुला शिक्षकांनी काढून टाकलं, तर नापास केलं किंवा तुझं स्ट्रगलिंग फेज होता, तर आत्ताची जी तुझ्या वयातली जी मुलं आहेत किंवा 11वीला असतील, 12वीला असतील, की त्यांना तू काय संदेश देणार आहेस किंवा काय देऊ वाटतंय? तसं बघायला गेलं तर 11वी-12वी म्हणजे एवढं 10वी पास होऊन आल्यानंतर एवढं काय माणसाला हे नसतं का, विचार जास्त वाढत नसतात. त्याच्यामुळं मग मुलांनी पण पुढचा विचार केला पाहिजे. भांडणं वगैरे करून काही होत नाही. पुढं आपले आयुष्य कसं म्हणजे पुढचं जर असंच भांडणामध्ये गेलं तर मग पुढची लाईफ खराब होऊन जाते. तर प्रमोद, तू बाप कंपनीमध्ये आल्यानंतर तुझी डेव्हलपमेंट काय काय झाली किंवा राव सरांकडून तू काय शिकलास? काय वाटते तुला? बाप कंपनीत आल्यापासून तर पहिल्यांदा स्टेज डेअरिंग वाढली आणि समोर म्हणजे आता समोर 100 मुलं असले तरी बोलू शकतो, तसं आधी नव्हतं. आधी 100 मुलं समोर आले तर भांडणं करू शकत होतो, पण मग आता इथं आल्यापासून म्हणजे समोरच्याशी कसं बोलायचं, मोठ्या माणसांसोबत कसं वागायचं ते शिकलो. तर प्रमोद, तर तू मेट्रो सिटीतून येतोय, तर तू इकडं तुला असं ऑड वाटत नव्हतं का की सुरुवातीला गावाकडे येणं, मित्र काय म्हणतील किंवा काय असं? पहिल्यांदा तर मी इकडं आल्यानंतर मला 1-2 महिने तर करमलंच नाही इकडं, कारण गावाकडं मुंबईमधून डायरेक्ट गावाकडं स्विच मारणं म्हणजे सोपं नाही. आणि ते मित्र वगैरे तिकडं भरपूर मित्र परिवार होता, ते सोडून इकडे येणं सोपं नव्हतं. आणि त्याच्यानंतर तरी पण आलो. नंतर असं नाही का गावाकडं पण भरपूर डेव्हलप होत चाललं, त्याच्यामुळं मग काय वाटलं नाही. तसं बघायला आता IT कंपनी गावाकडे येऊ शकते, म्हणजे गाव पण आता डेव्हलप होत चाललंय, म्हणून मला एवढं काही वाटलं नाही. पण सुरुवातीला 1-2 महिने थोडासा त्रास झाला, त्याच्यानंतर मग इकडं पण मित्र झाले. तुला आता गावाकडे आहेस म्हणलं, तुला काय शेती असेल किंवा तुला शेतीतले काही काम असतील का नाही? तू तुझी पॉस्ट लाईफ सोडून इकडे आलाय, तुला काय असं वाटत नाही की उगं चालू किंवा काय? तसं म्हणजे बघायला गेलं तर मला शेतीची आवड आहे, कारण पहिल्यापासून आमची शेती भरपूर आहे. आणि त्यानंतर म्हणजे इकडं आल्यानंतर मग आम्ही शेती मी स्वतःच करायला लागलो. घरच्यांना म्हटलं, आधी आम्ही वाट्याने देत होतो, पण घरच्यांना म्हटलं मी करतो, मला आवड आहे. तर मग मी यावर्षी शेतीमध्ये पहिले कोथिंबीर केली. कोथिंबीर भरपूर उत्पन्न घेतलं. त्याच्यानंतर मी मका केली, मकाचं पण भरपूर उत्पन्न घेतलं. त्याच्यानंतर सोयाबीन होती, सोयाबीनचं उत्पन्न घेतलं. आता हरभरा आहे, हरभऱ्याचं पण भरपूर उत्पन्न. तर तुझ्या जवळच्याच गावात आता IT कंपनी झाले, की हे जे बेनिफिट काय होतील जवळ आसपासच्या गावांना, आणि काय वाटतं तुला एकंदरीत IT कंपनीबद्दल, आणि तू तिथं वर्क करतोयस? IT कंपनी म्हणजे माझं म्हणणं आहे प्रत्येक गावात एक IT कंपनी व्हायला पाहिजे, कारण सर्व विद्यार्थ्यांना किंवा मुलांना जॉबची गरज आहे. आणि बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्या गावातच जर जॉब भेटत असेल, आणि मग शेती प्लस जॉब दोन्ही पण माणूस करू शकतो. आता मी स्वतः करतोय, तर मग बाकीचे पण करू शकतं, मला असं वाटतं. जसं की आता बाप कंपनी तुला जॉब देते, तर तुला जॉबच करायचा आहे की भविष्यात तुझे काय प्लॅन्स आहेत किंवा काय? तसं मी आता 2-3 वर्ष तरी जॉबच करणार आहे. त्याच्यानंतर मग मला तसं स्टार्टअप करण्याची खूप आवड आहे. आणि इथं मला म्हणजे इथं गावाला आल्यापासून मला असं वाटतंय का इथं खूप डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि माझे मित्र पण इथं मला भरपूर चांगले मित्र पण भेटले आणि वाईट मित्र पण भेटले. पण मग चांगल्या मित्रांसोबत मला इथं जसं की राव सरांनी जसं डेव्हलप केलं गावाकडे, त्यांचे विजन तसे विजन माझे पण आहेत. मग मला पण तसंच काहीतरी थोडं स्टार्टअप करायचं चालू. म्हणजे याच्या आधी पण मी ट्राय केलं होतं, मी यूट्यूब चॅनल उघडलं होतं माझं. आणि म्हणजे माझ्या मित्रांनी मिळून आम्ही सर्वांनी मिळून इथं एक यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं. पण मग त्याला 1 दिवसात आम्ही 1000 सबस्क्रायबर सुद्धा केले होते. एका व्हिडिओला 400-500 लाईक पण येत होते. पण मग काही अडचणीमुळं किंवा काही याच्यामुळं मग ते मला थोडंसं लक्ष माझं त्याच्याकडे कमी झालं आणि इकडं फोकस जास्त झालं. आणि नोकरीला लागल्यानंतर मी नक्कीच काहीतरी स्टार्टअप चालू करणार.
तू स्टार्टअप चालू करणार आहे तर तो स्टार्टअप कशा रिलेटेड असणार आहे? म्हणजे तुला काय दुसरी बाप कंपनी उभी करायची की तू म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांसाठी काय करतोय, किंवा तू फक्त तुझ्यासाठी ओन बिझनेस असेल तुझा? तसं म्हणजे मला माझ्या स्वतःसाठी नाही करायचं. मी जरी स्टार्टअप चालू केला तरी मी माझे मित्र सोबत घेऊन, आणि मला म्हणजे पहिल्यापासून मित्र भरपूर आहे, आणि मग माझे मित्र आम्ही म्हणजे जे करू ते सर्वांना फायदा होईल आणि आम्हाला पण फायदा होईल, असंच स्टार्टअप बिझनेस चालू करणं. हा आता शेवटचा प्रश्न आहे. तर तुला काय वाटतं की गावातली लाईफ चांगली की शहरातली लाईफ चांगली? तसं बघायला गेलं तर दोन्ही लाईफ चांगली आहे. गावची पण लाईफ चांगली आहे आणि शहरातली पण लाईफ चांगली, ज्याच्या त्याच्यावर आहे. म्हणजे शहरातली तिकडच्या लोकांना तिथली लाईफ चांगली वाटते आणि गावाकडच्या लोकांना गावाकडची लाईफ चांगली वाटते. खूप भारी वाटलं तुझ्याशी बोलून. तर जसा तू सुरुवातीला रावडी होता तरी पण तू इथून डिसिप्लिनमध्ये राहिला आणि भरपूर साऱ्या गोष्टी केल्या. आता तू क्लायंट प्रोजेक्टवर काम करतोस. तर धन्यवाद प्रमोद.